आणि यानंतर आता अहमदनगरमधनं एक ब्रेकिंग बातमी। अहमदनगर शहरामधील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली। तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आलेली असून या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। तर या रुग्णालयातील रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं असून यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। तर घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणलेली आहे। दरम्यान संपूर्ण परिसरामध्ये आजूबाजूच्या दुकानांना आणि इतर लोकांना या ठिकाणाहून बाहेर करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर आपण पाहतोय अहमदनगर मधली ही घटना असून अहमदनगर शहरातल्या स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे। नेमकी आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही। मात्र या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झालं नसल्याचं कळतंय। तर आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। साहेबराव, स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये ही आग लागली आहे। हॉस्पिटलमध्ये या दरम्यान कदाचित रुग्ण उपचार घेत असतील। काय सविस्तर अपडेट्स, आग कशामुळे लागली, काय नेमकं घडलं? अहमदनगर शहरातील साई मिडास या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरती हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये स्वस्त हॉस्पिटलमध्ये जवळपास 30 ते 40 रुग्ण होते। त्यानंतर ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। याच्यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी किंवा इतर घटना घडलेली नाही। वेळेवरती अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यानंतर आग 1.5 तासामध्ये आटोक्यात आणण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणाची अग्निशमन दलाकडून चौकशी केली जाईल की नेमकी ही आग कशामुळे आली आणि रिपोर्ट हा दिला जाईल। परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा असा एक प्रश्न असतो की अहमदनगर जिल्ह्यातील किंवा शहरातील जे हॉस्पिटल जे आहे त्यांचं ऑडिट जे आहे ते ऑडिट केलं जाते की नाही, हाही प्रश्न उद्भवत होत आहे। त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त याच्यावर काय कारवाई करतात, याची कशावर चौकशी करतात हे पाहत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।